धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी। जय श्रीराम। आपण पाहताय सध्या अयोध्या राममय झालेली आहे। सर्वत्र नामघोष मंत्रपठण आदी चालू आहे। आपण जे दृश्य आता सध्या पाहताय हे दृश्य म्हणजे सध्या अयोध्येतील दृश्य आहे। भगवंताने जे 10 अवतार घेतले होते, कच्छ, मत्स्य, कुर्म, वराह, राम, परशुराम, कृष्ण, बौद्ध आणि पुढे कलंकी असे 10 अवतार जे चित्र आहेत, हे सर्व आणि चित्र याच मूर्तीवर कोरलेले आहेत। आपण जी मूर्ती पाहताय ती मूर्ती म्हणजे साक्षात भगवंताची, प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे। ती आता स्थापन होत आहे उद्या। प्रभूंची प्राणप्रतिष्ठा उद्या अयोध्येत आणि होणार आहे। 22 जानेवारी 2024 दुपारी 12:23 मुहूर्त आहे। या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होत असून आपण पाहताय बरीच वर्षापासून प्रतीक्षा होती, ती आता कार्य संपन्न होत आहे। जीवनातील सुंदर क्षण अनुभवास आपल्याला मिळणार आहे। सर्वत्र राममय वातावरण झालेलं आहे। आपण हे दृश्य पाहताय, हे प्रभूंचे 10 अवतार आणि याच 10 अवतारांचे चिन्ह या प्रभू रामांच्या मूर्तीवर म्हणजे भोवताली असणारे कोरलेले आहेत। जे दशावतारे चिन्ह आहेत ते पूर्ण त्याने मूर्तीच्या भोवताली आणि पूर्ण कोरलेले आहेत। हे आपण दृश्य पाहत आहे। आत्ताच सांगितल्याप्रमाणे कच्छ, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बौद्ध, कलंकी असे 10 अवतार असणारे चिन्ह आहेत, जे पूर्ण अवतार चिन्ह प्रभावळीमध्ये कोरलेले आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। श्रीमन्नारायण या प्राणप्रतिष्ठेसाठी बरीच दूरवरून बऱ्याच ठिकाणाहून आमंत्रित मंडळी ब्राह्मण मंडळी वेद पठण करतायत, त्या ठिकाणी बोलवले आहेत। हे ब्राह्मण मंडळी आपण पाहतायत, या ठिकाणी शांतिपाठ मंत्र म्हणतायत। हे ब्राह्मण बोलवले होते, ते वेद पठण करतायत, शांतिपाठ मंत्र पठण करतायत। आपण ते पाहू शकतात। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः।